सुरुवातीला जर आर्थिक बाजू कमकुवत असेल तर 8 जनावरांपासून सुरुवात करायची. 8 जनावरांपासून किंवा सुरुवातीला 5च आणायच्या आणि 120 दिवसानंतर परत आणि 3 टाकायच्या. असं बरोबर 8 जनावरांचं युनिट करायचं. आणि जर पैसे भरपूर असतील, घरच्यांचा सपोर्ट असेल तर सुरुवातीला जाऊन 11 घेऊन यायच्या आणि 120 दिवसानंतर परत त्याच्यात 4 किंवा 5 जनावरं टाकायची. म्हणजे उदाहरणार्थ काय, 5 जनावरं कायम जर गोठ्यात राहिली आणि 3 भाकड राहिली तर 70-30चा फॉर्म्युला राहिला तर सकाळी 25 संध्याकाळी 25 50 लिटरचा ॲव्हरेज दररोज मिळेल वर्षभर. आणि 1 लिटरच्या पाठीमागे जर तुम्हाला मिळालं, उदाहरणार्थ 30 रुपये जर मार्जिन राहिलं, उत्पादन खर्च 40 रुपये आणि 30 रुपये मार्जिन, असं 70 रुपये जर मिळालं, 70 मध्ये 30 मार्जिन मिळालं तर तुम्हाला 50 लिटरचं 30 रुपये ना 1500 रुपये रोजचे, महिन्याला 45,000 रुपयाची नोकरी मिळू शकते. असं तुम्हाला ते काम करावं लागेल. आणि चाऱ्याचं नियोजन असेल, तुमच्या घरच्यांची साथ असेल, त्याचबरोबर तुमचं दूध विकायला तुम्ही फोकस करा. कारण गावातल्या आजूबाजूला चांगल्या घरात सुद्धा तुम्ही दूध अर्धा लिटर 1 लिटर तुम्ही दूध पॅकिंग करून किंवा लूज दूध सुद्धा तुम्ही विकू शकता. ह्या गोष्टी सगळ्या आहेत. वैरणीमध्ये ब्रँडेड वैरण असायला पाहिजे. त्याच्यामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये हत्ती गवत, मेगा स्वीट, मका, ब्रँडेड वैरणी. जेवढं जनावरांना आवडीचा आहार आहे तेवढा तो तुम्हाला पोच करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे, सुका चारा पण तुमच्या भागात मिळतो, गव्हाचा भुस्सा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तर ते पण त्याला पाहिजे. कुट्टी मशीन चांगलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, धार काढण्यामध्ये हा दुधाला अडचणीत आलेला आहे, दूध काढण्यामध्ये. तर याला काय करायचं, तंत्रज्ञानाची जोड लावायची. म्हणजे चांगल्या उदाहरणार्थ डी लेवल सारखं एक मिल्किंग मशीन, जेणेकरून म्हशीचं दूध सहज निघून जातं. मग तुम्ही नसाल आई काढतील, आई नसाल बाबा काढतील, म्हणजे तुम्ही कुठेही जाऊ शकता. पण हातात दूध काढलं तर कसं होतं, माणूस अडकून राहतो, मग त्या जनावराला पण सवय लागते. म्हणजे अशा पद्धतीचं आज हा दूध व्यवसाय ह्या टप्प्यावर पडलेला आहे. दुसरी गोष्ट आहे मुक्त गोठा. मुक्त गोठ्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगला भाव आहे. एक 35 बाय 35 जर एवढं असं ग्राउंड जर असेल आणि निवाऱ्याचं जर सोय असेल तर त्याच्यामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतू ते त्याच्यामध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहू शकतात. त्याला काय करायचं आहे, एक गव्हाणीचा साधा बेस करायचा आहे, त्या चारा भरून ठेवायचा, दिवसभर खाईल, परत गव्हाण लोटायची, परत संध्याकाळी चारा भरून ठेवायचा, रात्रभर खाईल. आणि 24 तास पाण्याची सोय. शेण दिवसातनं एकदा काढा किंवा 2 दिवसातनं एकदा काढा, मुक्त गोठ्यातलं पडलेलं तरी पण चालतं. पण दूध व्यवसाय करत असताना युनिट महत्वाचं, कुटुंबातली एकी महत्वाची, कुटुंबातल्या माणसांचं मदत अतिशय महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर ह्या दूध व्यवसायामध्ये ब्रीडिंग वरती काम करायचं आहे. जे महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये इतर राज्यांच्या पेक्षा आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे मुर्रा म्हशी जर हरियाणाच्या घेतल्या किंवा याच्याच्या गाई घेतल्या तर म्हशी माझावरती आल्यानंतर, गाई माझावरती आल्यानंतर त्या गाईपेक्षा आणि त्या म्हशीपेक्षाही जास्त दूध देणारी क्वालिटीची जनावर या ठिकाणी आपल्याला उभी करायची. त्यासाठी ब्रीडिंगवरती चांगलं काम करावं लागेल. चांगल्या रेड्या तयार व्हायला पाहिजेत. त्याच्यापेक्षा आता 12 लिटरची मुर्रा म्हस असेल तर तिच्या पोटाला 15-16, म्हणजे सकाळी 7 ते 8, संध्याकाळी 7 ते 8, 16, 18, 20 लिटर पर्यंत जायचं येणाऱ्या 4 वर्षामध्ये. म्हणजे ब्रीडिंग नवीन तंत्रज्ञान, मिल्किंग मशीन नवतंत्रज्ञान, मुक्त गोटा नवतंत्रज्ञान, दुधाची विक्री हे सुद्धा तंत्रज्ञानामध्ये येतं. लक्षात असू देत, डेअरीला दूध घातलं म्हणजे तुम्ही फार त्यातनं सुटला अजिबात नाही. आलेला उत्पादन खर्च आणि दुधाची विक्री याचा मधलं जे मार्जिनचा जो बेस आहे हा स्ट्रॉंग राहिला पाहिजे, मोठा राहिला पाहिजे, आकडा फुगला पाहिजे. मग स्वतः काम केलं. इथून पुढं महाराष्ट्रातल्या, कर्नाटकातल्या तुझ्यासारख्या वयाच्या नवीन तरुणांनी युनिटवर काम करणं. 2 जनावर मिळाली, अनुदानावरती 2 जनावर घेतलेले, मी 2च घेतल्या, सुरुवातीला नाही चालणार, अजिबात चालणार नाही. कारण त्याला युनिटमध्ये काम, क्वांटिटीमध्ये दूध असेल तर धंदा परवडतो. 1, 2, 3, 4 जनावर परवडत नाही. 5 जनावर पाहिजे दूध देणारी, आणि मैदानात पाहिजे 5 आणि राहायला इकडे साईडला पाहिजे भाकड म्हणून 3.
असं 8 जनावरांचा 9 जनावरांचा गोठा केला तर तुमच्यासारख्या एका कुटुंबाला 40-50 हजार रुपयाची एक नोकरी मिळेल. अन्यथा डेअरी इंडस्ट्री प्रचंड अडचणीत आहे. 2-3 जनावर पाळायचे नाहीत तुम्ही, अजिबात पाळायचे नाही. आता उदाहरणार्थ 3 जनावर आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही गाभण आहेत. आता तुम्ही तुमचं कौतुक कुणी करायचं? तुमचा धंदाच लॉस मध्ये आहे ना. 3 जनावर आहेत पण तिन्हीच्या तिन्ही गाभ आहेत. हो, मग मला सांगा त्या 3 जनावरांचं व्यवस्थापन करायला 300 रुपयाचा माणूस घरचा जरी असला तर त्याची काय तर व्हॅल्यू आहे? 3 जनावरांचं 300 रुपये मजुरी महिन्याला 9,000 आणि 1 जनावर 150 रुपयाचं खाणार सकाळ संध्याकाळ. 3 जनावरांचा 450, ते झालं 14,000 रुपये, 13-14,000 आणि ह्याचं झालं 9 म्हणजे 22,000 रुपयाला ते घरच लॉस आहे. कारण तो 300 रुपये मिळवून आणणारा माणूस फक्त 2 मशीनच्या मध्ये उसावरीलच आहे. हो, हा फालतूपणा वाटतो ना थोडासा. इन्कम मध्ये असायला पाहिजे तर युनिट महत्वाचं आणि शिक्षण महत्वाचं. आता आमची शेती कसं आहे सर, गावातून थोड्या अंतरावरती आहे. रस्ता आहे कच्चा, थोडा डोंगराचा असं ह्याच्यातनं आहे आणि मग उतरायला रस्ता करून घेतलोय. असं टप्प्यावर आहे. लास्टला डोंगर. काय करा, गोटा हा घराजवळ 5 गुंठ 10 गुंठ्यात गोटा करा आणि वैरण तुमची 8 किलोमीटरवरनं नाही 10 किलोमीटरवरनं वैरण आणा, चालेल. पण गोटा 10 किलोमीटर नाही चालणार, 3-4-5 किलोमीटर तेवढं नाही, एक अर्धा किलोमीटर. हा, मग चालेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, एका ठिकाणी आमची जमीन आहे, एक 8 एकर. आमच्या भावांची पण आम्हीच कसतोय. 4 एकर आमची, 4 एकर, 8 एकर. वरच्या साईडला डोंगराळ आहे भाग, 31 गुंठ्याचा प्लॉट आहे. तो पूर्ण म्हणजे तांबा आहे आणि तिथून जे काळवट धरले की असं वड्यापर्यंत, खाली वड्यापर्यंत एक विहीर बोर आहे. पाण्याचं 2000 फूट पाण्याची सोय चांगली आहे. चांगली. तुम्ही बिनधास्त घ्या. तिथं फक्त ट्रक गेला पाहिजे अशा पद्धतीचा प्लॉट निवडा. ट्रक गेला पाहिजे तिथं. मग काय मस्तच. मग काय दुसरीकडे म्हणजे आहे सुका चाऱ्याचा ट्रक आला किंवा ट्रॅक्टर शेण खत विकलं तुम्ही, कोणतरी शेतकरी घेऊन चाललाय तुमचं 3-4 हजार रुपयाला, तर ते सहज नेता यावं, सहज आणता यावं अशा पद्धतीचं पाहिजे. दूध नेताना दुधाची विक्री करणार आहात रात्री सकाळचं, तर त्याला जाता यावं. डॉक्टर आले त्या गोठ्यावरती जाता यावं, अशा पद्धतीचं करा. तुला मी मॉडेल काय करतो, तुला मी त्याचं मॉडेल मी तुला त्याचं नियोजन करून देतो तुला मी. सुरुवातीचं काय करा. आणि आता सध्या कसं आम्हाला म्हटल्यासारखं एक 8च करा. 8च सध्या 2 आहेत घरी. हा, मग 6 जनावर आणूया. 5 आणूया, 5 6 राहू देत. 120 दिवसानंतर परत 1-2 टाक्या. जरा दूध कमी आलं की काय होतं, 35% आलं की जरासं परत टाकलं की तुमचं वर्षभराचं चालतं. असं तुमच्यासाठी एका साईडला गोठ्याचं आणि एका साईडला तुमचं नाही, त्याला लागून मुक्त गोठा मशांचं, आणि एका साईडला तुमचं गोडाऊन चाऱ्याचं म्हणा. आम्हाला एक शेतीसाठी गोडाऊन पाहिजे, ते एका साईडला. नक्की ते एका साईडला आणि ते एका साईडला, मधून रस्ता. असं नियोजन आहे. फक्त आम्हाला काय पाहिजे, साईज, शेडची साईज. तुम्हाला 2 गोष्टी आहेत. इथं एक कार्यकर्ता आहे, तुम्हाला जर त्याचं सगळं स्ट्रक्चर डिझाईन सगळं तुम्हाला करूनच पाहिजे असेल तर ते बांधून पण देतात, करून पण देतात. तुम्हाला 8 दिवसात ते स्ट्रक्चर डिझाईन उभा करून देतात. अगदी विश्वासपूर्ण, 1 नंबर. तुम्ही साहित्य तेवढं द्यायचं, पटपट आणि पैसे कमी असतील तर पहिला बंदिस्त करा. पहिला जनावर आणून पहिला व्यवसाय चालू करा, इन्कम मध्ये या, मग गोठा करायचा. 15 म्हशीचा गोठा बांधून ठेवतात आणि म्हशी 4च आणतोय. म्हणजे माझं मत असं आहे की व्यवसाय हा म्हशी गाईंच्या दुधापासून होतो. पहिला जनावर येऊन चालू होते धंदा, मग तुम्ही वाढवत राहा. तुम्ही मोठा गोठा बांधू नका. हा कसं म्हणतोय, आता बांधताना 20चा शेड बांधायचा नाही चालत. सुरुवातीला काय करूया, एक 8 ते 10च बांधूया. तुमच्या कुटुंब कामगार कोणी ठेवायचं नाही. तेवढंच 5 किंवा 6 जनावर जाऊन घेऊन यायची. 6 जनावर मिल्किंग मशीनवरती सेट करायची. जाऊ दे 3-4 महिने जाऊ देत आणि परत त्यात अनेक 4 आणून टाकूया. आणि 10-12 मग घरची 1-2 आणि तुमची बाहेरची विकत 10-12. मग तुमचं 1 नंबर 70-80 हजार रुपये महिन्याला पैसे मिळतील. अशा पद्धतीची नोकरी किंवा एक धंदा चालू होते, कंपनीसारखं काम होईल. याचं कसं आहे, 6च करायचं, घरच्याला म्हणजे 8 होतात. 8 ठेवून एक भैया ठेवायचं. भैयावर 8वर चालत नाही. भैया ठेवायचा झालं तर 15 जनावरांचा गोठा पाहिजे. सुरुवातीला तुम्ही भैया ठेवू नका. 7-8 जनावरांवरती 16-18 हजार रुपये पगार आहे. कसं होणार, तुम्ही होणारच नाही ते.
भैयाच्या भरोशावर धंदा करायचा असेल तर करू नका. तुम्ही 6 जनावर घेऊन जर तुम्ही घरची माणसं काम करणार असाल सुरुवातीचं 4-5 महिने 8 महिने ठीक आहे. संख्या वाढवल्यानंतर कामगाराचा आधार घ्या आणि तुम्ही दूध विका, पनीर, खवा, बासुंदी अशामध्ये उतरा. पण पहिल्या 5 जनावरांच्यासाठी आणायचं असेल तर तुम्ही या दूध व्यवसायामध्ये येऊ नका. हे वास्तव आहे आताचं, हे धोका आहे. 8 जनावरांच्यासाठी 5 जनावरांसाठी अजिबात चालणार नाही. बोलबच्चन चालणार नाही. घासावी लागल, धार काढायला शिकायला लागल, शेण काढायला शिकावं लागल. पहिला तुम्ही काय करा, ह्या दूध धंद्याची कळ कुठं आहे समजून घ्या. शेण काढताना कुठं कळ येते, दूध काढताना कुठं कळ येते, शेताचा चारा उचलून भारा डोक्यावर घेताना कुठं कळ येते, दूध विकताना काय कष्ट झालंय, लोकांना पटवून कसं देणार. कारण कष्टातनं उभं राहिलेला दूध व्यवसाय आणि दुधाची विक्री याच्यामध्ये जर बघितलं तर प्रचंड म्हणजे इतकं सुंदर वाटतं ते. एखादा जर माणूस म्हणायला गेला तर तुमची उत्तर तयार आहे. हा कष्टाचा धंदा आहे, पहाटे 4ला उठून टाका आम्ही काम करतो. तुम्ही असं दुधाच्या दराला नाही याला जर म्हणाला तर ह्याच्यासारखं नाही. क्वालिटी दूध आहे, मेहनत करून हाताचा स्पर्श नसलेलं दूध आम्ही मशीननं काढतोय. बाकीच्यांच्या दुधामध्ये किती काडी कचरा पडतोय, आमच्यात काय पडत नाही, इतकं सुंदर दूध आहे. हे बोलणं अंतकरणापासून येणार का, स्वतः तू बेंबीला ओढ लागोपर्यंत काम करणार. भैया ठेवल्या तू सापडणार नाहीस. तू पुढे होणार निम्मा गावाचा आणि बाबा बसणार तिथं अडकून आणि भैया नाटकं चालू करणार. चप्पल दे, मोबाईलचं पैसे दे, मी गावाला जाणार आहे, ऍडव्हान्स मार, गाडी दे, बाजारला चालू, ही नाटकं चालू होणार आणि तो 2 लिटर दूध खाणार, 17-18 हजार लिटर दूध करणार. 6 महिन्यात तुमचा गोटा बंद पडणार. हे स्वप्न भैया ठेवून काम करायची ही फार मोठे पुढची स्टेप आहे. त्याला तुला काय येते, तुला धार काढा येते का? अरे मग तू जिंकलास, धार काढतोय, चारा आणतोय, पण क्वांटिटीमध्ये काम करायला पाहिजे. मागच्या वर्षी हरियाणामध्ये 21 आणलेला आहे. नाही असू दे, मला त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. भैया ठेवायचं झालं तर 120 लिटर 100 लिटरच्या वर दूध पाहिजे. 120 लिटरपर्यंत 105, 110, 108, 115, 120 लिटर पाहिजे तर भैया परवडतोय. 5, 7, 8 ला भैया अजिबात परवडत नाही. म्हणजे आमचं कसं झालंय, शेत जास्त असल्यामुळे सगळं घराणं आहे नाही, मग शेतातले काम करत नाही असं होतंय. कामांची वाटण्या करायला पाहिजे. बाबांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. तू गोठा बघायलास तर गोठात, बाबाही बघायचं नाही गोठ्याकडे. आलं तर ते बोनस म्हणायचं तुम्हाला. तू शेताकडे बघणार असाल तर बाबा गोठ्याकडे बघू द्या. सगळीकडे तू नाही चालणार. 1.25 लाख रुपये झाले, 1,20,000 झालं, 40,000 खर्चाला गेले की 80,000. 80,000 केव्हा मिळणार तुला? 14 महिन्यानंतर. 80,000 लागले 14 महिने केल्यावर 5,700 रुपयाच्या दरम्यान उत्तर येतं. आणि दिवसावर काढलं तर 188 ते 190 रुपये तुला मिळतात. मग 1 एकराचा मालक दिवसाला 190 रुपये करायला, इकडे म्हशी दूध होते तुझं 700 रुपये. कसा मिळवणार तो शेतीचा आणि याचा? शेती वाईट नाही, कधीच नाही. आम्ही पण शेतकरीच आहे, पण हिशोब महत्वाचा ना. हिशोब महत्वाचा आहे, हिशोब महत्वाचा आहे ना. आम्ही गेलेले गुंतवणूक बेनिफिट यायला पाहिजे, आमचा पगार निघायला पाहिजे 100%. मग आता शेतीचं आमचं कसं असतंय, 12-14 महिन्यांतर शेतीचे पैसे मिळणार. एखाद्या प्लॉट मध्ये म्हणजे नुकसान होतंय किंवा एखाद्यामध्ये येत आहे, ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी बाबा येत आहे, रिकव्हरी त्याचे त्याला होत जाते, त्या असं म्हणजे चालू असते ते. हे तसं नाही. आता रोज पैसे, आता ह्यो जर गेला रोज 50 लिटर दूध जर घेऊन गेला इथं कुठेतरी एका हॉटेलवाल्याला, एखाद्या खवा बासुंदीवाल्याला, किंवा त्यानं 1-1 लिटर जर असं कच्चं दूध जर विकला तर 70 रुपयानं झालं पैसे किती? 100 लिटरचं 7,000 रुपये झाले. 7,000 रुपये. 3,500 खाऊ देत मशीन, निम्म खाऊ देत त्यातलं. 3,500 जो काय रोजचं महिना झाला 80-90 हजार रुपये पगार. MIDC ला किती देणार आहेत पैसे पगार? 20,000-25,000 देतील. 35,000 देतील. पण शेवटी राजासारखं आपली इमेज राहील ना. तू स्वतः भैयाच्या डोक्यात काढून टाक, अजून 5 अंजार मिल्किंग मशीनवर मग तू गोट्यावर एक इमेज तयार कर आणि मग तू शिकून झाल्यावर मग माणूस ठेव. क्वांटिटी झाल्यावर 7-8 मशीनला भैया दिलास की तुझं एकदा अंग जड झालं, तू काम करू शकत नाही. आता भैया गेलाय गाईचा पहाटे 5 वाजता, आता आम्ही किती आहे, अमृता 4ला उठून खाली आहे. गाईवाला गेलता गावाला, काल आलाय ते 2 दिवस नव्हता, 2 दिवस काम केले आम्ही. हे भैया गेलाय, दुसरा भैया आहे, त्याच्या पाठोपाठ आम्ही धार काढायला आम्ही बसतो. स्वतः कष्ट करायची ताकद असेल, ऐपत असेल तर ह्या दुधावर उतरायचं. 100% भैयाच्या जीवावर आणि मोठं बोलायचं आणि बाबाच्या पैशावर बोलायचं असं कुणीच उतरायचं नाही.
100% कुणीच उतरायचं नाही. उतरायचं नाही. 100% नाही. कशाला घर 15 लाखाला डब घालायचं. माहिती शेतीवाडी तुमचं तुम्ही सांभाळा, रिकाम व्हा. पण शेती पुढे द्यायचं असेल तर 10-15 जनावरची नीट करावं लागेल. करायला लागेल. 5 एकर शेतीला तुम्हाला 15 म्हशीचा गोठा पाहिजेच ना. तुम्हाला शेती पुढे नाही झालं तर सेंद्रिय कर्ब वाढवावं लागेल. शेती पुढे न्यायचं असेल तर जनावर पाळावं लागेल. 100%.